नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आजचा दिवस प्रचाराचा या आपल्या विशेष कार्यक्रमाचा पुढचा स्टॉप आहे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ. दुष्काळी कोरडवाहू पट्टा अशी या भागाची ओळख, पण या परिसराची दुसरी ओळख म्हणजे हा आर.आर. आबांचा मतदारसंघ. 1991 ते 2014 अशी सलग 6 टर्म आर.आर. आबा इथले आमदार होते. आबांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पश्चात सुद्धा आर.आर. आबांच्या कुटुंबियांची साथ इथल्या जनतेनं सोडली नाही. आता आर.आर. आबांचे चिरंजीव त्यांचे लेक रोहित पाटील त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झालाय. आणि रोहित पाटील यांना आव्हान आहे त्यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचं, संजय काका पाटील यांचं. आपल्या पहिल्या निवडणुकीची तयारी रोहित पाटील कशी करतायत, त्यांचा प्रचार कसा सुरू आहे, लोक त्यांना कसा प्रतिसाद देत आहेत, हे सारं काही आपण जाणून घेऊया. रोहित पाटील यांच्याशी संवाद साधू. रोहित दादांचे तुम्हाला सांगणे. रोहित दादा पण खूप पुढे जातील. आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्याशी, त्यांच्या पाठीशी. खूप छान बोलतात, सगळं आबांच्या सारखं बोलतात. आमचं डोळ्याचं ऑपरेशन तिथं नेऊन केलं, मुंबईला केलं तिने. त्यांच्या आशीर्वादाने खूप माझ्या मुलाला दुसऱ्यांदा जीवदान मिळाल्यासारखं झालं मॅडम. खूप त्यांचे मी खूप आभारी आहे. खरंच खरंच मॅडम, खूप म्हणजे खूप. आर.आर. आबांच्या घरी आहोत आपण, रोहितदादांच्या घरी आहोत आणि दिवसाची सुरुवात सगळ्या घरातल्या मंडळींपासून त्यांची होती आहे. असा वेळ मिळतो का प्रचाराच्या गडबडीमध्ये असं निवांत बसून खाणं, घरच्यांशी बोलणं? किती दिवसांनी आलात सगळे एकत्र? आज आचारसंहिता लागल्यानंतर पहिल्यांदाच असं बसलेलं सगळे. त्यामुळे पण एकूण रोजचं डिस्कशन आयदर रात्री लेट असतं किंवा सकाळी लवकर असतं. आणि रोहितदादा प्रचाराच्या धामधुमीमध्ये व्यस्त आहेत. तुम्ही सगळेजण म्हणजे ह्यांच्या पाठीमागे उभं राहण्याला ताकद कशी देता? आबांच्यापासूनच घरातले सगळे प्रचाराला बाहेर पडतात. सकाळी 8ला सगळ्या महिला आमच्या घर टू घर जातात, प्रचार करतात. घरातला सगळा स्वयंपाक करून प्रचारासाठी बाहेर पडतात. आणि प्रत्येकाला विभाग स्वतःहून वाटून घेतलेला असतो. तिथं जातात, कार्यकर्त्याशी संपर्क साधतात आणि प्रचाराचं नियोजन बघून प्रचार करतो आपण. अच्छा, आजी तुम्हाला विचारायचं आहे, नातू एवढा फिरतोय, मेहनत घेतोय, तुम्ही आबांच्या किती निवडणुका पाहिल्या सगळ्या? होय, फिरतच की. हां, मत मागाय नका, फिरत होतो, जेवण करत होतो, कुठं तर झाडाखाली जाऊन जेवण करत होतो. बायका आमच्या बायकांच्या 4 गाड्या असायच्या. आता नातू कसं काम करतोय? चांगला करते. लेकाने माझ्या चांगलं केलं. चांगलं केलं म्हणताना थोडं आलं. 25 वर्ष झाली. सगळेजण म्हणतात, आम्ही बाहेरही विचारलं, खूप जणांशी बोललो, की ह्यांच्यामध्ये आबांची झलक, आबा ह्यांना पाहिलं की आबांची आठवण येते. कशी आठवण येते तुम्हाला पण ह्यांना पाहिलं की? त्याच्यासारखं सगळं करते. आम्ही सांगतो, कर बाबा, तुमची आज्ञा नाही. आजी थोड्याशा इमोशनल झाल्यात. मला सांगा, घरामध्ये तुम्ही म्हणजे हे सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती कोण आहे तुमच्यासाठी? असं काही नाही, सगळ्यांची प्रत्येकाची एक वेगळा सगळ्यांचा लाडका आहे तो. हां, सगळ्यांचा तिघाला एक आहे. तिघाची मुलं एक आहेत, एक 2 मुले आहेत. सगळे लाडका आहेत. घरातल्या सगळ्या महिला पण आम्हाला खूप उत्साही दिसतात. किचनमध्ये बाकीच्या जणी आहेत, मी जमलं तर तिथे पण जाते. तुमच्यावर काय जबाबदारी आहे आत्या म्हणून? आमच्याकडे प्रचार करायचा, घरोघरी जाऊन लेडीज घेऊन आपलं सगळ्यांना नमस्कार करायचा, हळदी कुंकू लावायचं, हे चालतं. कसा प्रतिसाद दादांसाठी आहे? चांगला आहे. आणि या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान कशाचं वाटतंय? मला आव्हान उद्या भविष्यामध्ये काम करत असताना जी कामं करायची आहेत तेच आव्हान वाटतं. आणि हे काम करत असताना कुठल्याही पद्धतीनं
एक चांगलं विजन ठेवून आपण ज्यावेळेस काम करतोय त्यावेळेस जी लोक आडवे पडतात त्या लोकांना येत्या निवडणुकीला लोक उत्तर देतील अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे. आतापर्यंत झालेल्या प्रचारात असं एखादं कुणाचं वाक्य, कुणाचं स्टेटमेंट की जे मन दुखावून गेलं? ताई, खरंच आबांची एक शिकवण अशी आहे की सतत लोकांच्यात राहतो आपण, त्यामुळं विरोधी कोण आहे आणि विरोधी काय बोलतात याच्याकडे लक्ष नाही देता आपण काम करत राहायचं, लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि विरोधक कोण आम्ही पाहतच नाही. तुम्हाला असं झालं, वाईट वाटलं कुणाच्या विधानाचं? काही गोष्टी बोलत असताना म्हणजे आम्ही तारतम्य बाळगलेलं आहे आणि असं असताना आबांच्या बाबतीमध्ये अनेक लोक खालच्या पातळीवरती जाऊनच काही लोक बोलतात. त्यामुळं आज आबा जाऊन इतके वर्ष झाल्यानंतर आबांच्या वरती पातळी सोडून बोलणं हे कधी कधी मनाला मान्य होत नाही. घड्याळासाठी तुम्ही सर्वजण मेहनत घेत होतात, ते चिन्ह घरापर्यंत पोहोचवत होतात सगळ्यांच्या, तर यावेळेला बरोबर ते चिन्ह तुमच्या विरोधात आहे, तर ह्याचा काही फरक पडेल असं वाटतं? त्याचा अजिबात काही फरक पडणार नाही. लोक शोधण्यात आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवरती आमचा संपूर्णपणे विश्वास आहे. रोहित दादा, तुम्हाला भेटायला खूप माणसं थांबली आहेत, तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांना भेटायला गेलात तरी चालेल. मी थोडंसं घरातल्या महिला मंडळाची भेट घेऊ का? मी तुम्हाला नंतर बाहेर भेटते. कसं वातावरण आहे सध्या घरात? काही गडबडीचं वातावरण आहे. प्रचाराला सगळे बाहेर पडतात, तयारी चालू आहे प्रचाराची. सकाळी आवडायचं आणि प्रचारला नाही. अच्छा, सुमनताई आहेत माझ्या मते. लेख लढतोय तुमच्या वतीनं यावेळेला, काय भावना आहेत तुमच्या? काय माझ्या भावनात आनंदाची गोष्ट आहे, चांगलं ते काम करते. आणि सगळे म्हणतात की रोहितदादांना भेटलं, बोललं त्यांच्याशी की आम्हाला आबांची आठवण येते. रोहितचं आबांच्यासारखंच बोलणं, चालणं, सगळं भाषण करणं हे त्याच्या ह्याच्यात आहे, त्यामुळं ते बोललं का वाटतंय आम्हाला आबासारखं बोलण्यासारखं. आणि सगळे म्हणजे आता आबांचा मोठा वारसा आहे या मतदारसंघाला, तुम्ही तो खूप सक्षमपणे चालवलात. त्याच्यानंतर आता रोहितदादा तो वारसा सांभाळणार आहेत, तर काय तुम्ही त्यांना सूचना देता, टिप्स देता? जसं आबा गोरगरिबांना धरून चालत होते, ज्येष्ठ असो तरुण असो, तो ज्येष्ठाशी भेटत जा, ज्येष्ठांचा विचार घेत जा, ही त्याला सूचना मी देत असते. तर घरातली सगळी मंडळीसुद्धा खूप ठामपणे त्यांच्या मागे उभी आहेत. बहीण आहेस ना तू? तुम्ही सगळ्या बहिणी कसा सपोर्ट करता? तुमचं काय काय काम असतं? आम्ही आता सध्या प्रचार गाव टू गाव, घर टू घर प्रचार चालू आहे आमचा सध्या. पहिलीच निवडणूक आहे रोहितदादांची, चॅलेंज काय वाटतं? चॅलेंज असं काहीच नाही वाटत आहे. त्यानं जे कष्ट केले आतापर्यंत त्यालाच आम्ही सपोर्ट करतो सगळे. खरं तर खूप धावपळीची तुमची वेळ आहे, मला कल्पना आहे. आणि त्या धावपळीमध्ये सुद्धा तुम्ही आमच्याशी बोललात, वेळ दिलात एवढा, त्याबद्दल मनापासून आभार आपले. तर रोहितदादा आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतायत, तर आपणही बाहेर जाऊयात आणि त्यांचा आजचा दिवसभराचा प्रचार कसा रंगणार आहे त्याचा आढावा घेऊया. दौरा सुरू होण्याच्या आधीची ही खूप मोठी गर्दी घराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. वेळ कमी पडतो आहे लोकांशी संवाद साधण्यासाठी, बोलण्यासाठी. आपणही प्रयत्न करूया रोहितदादांपर्यंत जाण्याचा आणि लोकांचं म्हणणं समजून घेण्याचा. एक छोटासाच प्रश्न रोहितदादा, की बरीच मंडळी दौरा सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला भेटायला आलेली आहेत, काय म्हणणं घेऊन येतात ही सगळी मंडळी तुमच्याकडे? आमचं नियोजन दौऱ्याचं लागलेलं असतं आणि मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागातल्या रिव्ह्यूज हे आज सकाळी घेतल्या जातात. आणि हे सगळी लोक खरं तर या मतदारसंघातली निवडणूक ही सर्वसामान्य लोकांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे ही सगळी मंडळी स्वतःहून प्रचाराला बाहेर पडतात. तर आपण सुद्धा या दौऱ्यामध्ये रोहित पाटील यांच्या सोबत असणार आहोत आणि त्यांचा प्रचाराचा एक दिवस कसा असतो हे जाणून घेणार आहोत. आपल्या नागेवाडी नगरीमध्ये आदरणीय रोहितदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माझ्या मतदारसंघातल्या लोकांची मान शर्मेनं कुठे खाली जाणार नाही, अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य माझ्याकडे होणार नाही. मला
सांगा कोण आलंय गावामध्ये आज? गावात कोण आलंय? रोहित दादा. खूप जणांना आठवण येते आबांची, त्यांना पाहिलं. तुम्हाला पण येते? आणि आबा आठवतात का? भरपूर कसे? पण भेट दे. दादांकडे बघून काय वाटतं? छान छान वाटतं. आमचाच मुलगा आहे असं वाटतं. आणि आमच्या हृदयात दादा आणि आबा आहेत आम्हाला असं वाटतं. आबांची आठवण येते? हो, 5-5 मिनिटाला येते. आबाने तेवढं आमच्यासाठी केले म्हणून येते. ज्या पदावर आबा होते त्या पदावर दादा जाणार. या मुलगा आबाच्या पुढेही जाऊ शकतो. राज्यातले अनेक उद्योग बाहेरच्या राज्यांमध्ये चाललेले आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. अरे आपला माणूस आहे तो, लांब तर नाही. आबांसारखं काम करणार की त्याच्या पायावर पाय ठेवून करणार. अनेक जण म्हणतात लहान आहेत, वय कमी, अनुभव कमी. अहो अनुभव कमी कसला, अनुभव भरपूर आहे. त्यांच्या वडिलांचा अनुभव त्यांनी घेतलेले आहेत, त्यामुळे अनुभव भरपूर आहे. हो आबांची आमची लय ही होतं. आम्ही जातो तू आलं का सारखं तिथं असायचं. मग तुम्ही प्रत्येक गावाला जायचं आणि सभा घ्या, हे एवढ्यातच ही आहे. चालू आनंद आहे आहे सगळीकडे. हा, आणि तुम्हाला बघा मत तुम्ही, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, तुम्ही येणारच. साहेबांचा फाकड्या, हा हुकुमाचा एका, पवार साहेबांचा फाकड्या, नादनायक रायचा, दादाचा हात नाही धरायचा, नादनायक रायचा, दादाचा हात नाही धरायचा. सकाळपासून मी बघतोय प्रचंड प्रेम मिळतंय, खूप मोठा रिस्पॉन्स मिळतोय. तुमच्या मनातल्या भावना काय? मनापासून आनंद आहे की जे काम आम्ही गेल्या 7-8-9 वर्षामध्ये करू शकलो त्याला प्रतिसाद म्हणून इथली सगळी लोक एकत्रितपणाने येत आम्हाला पाठिंबा देतात. जो कवठे महांकाळचा पट्टा आहे, म्हणजे कोरडवाहू किंवा दुष्काळी भाग असं त्या भागाला म्हटलं जातं, तशी तिथे परिस्थिती आहे. विरोधकांकडनं सातत्यानं होणारा आरोप हाच आहे की 33 वर्ष एका घरामध्ये सत्ता कॉन्सन्ट्रेटेड असतानाही हे प्रश्न सुटायला इतका विलंब का लागला, खास करून पाण्याचा. एक विषय असा आहे की टेंभूचं पाणी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि म्हैसाळचं पाणी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आबांच्या माध्यमातून झालं. 2 लाख टन ऊस गाळप व्हायचा, त्या ठिकाणी 12 लाख टन ऊस गाळप 5 वर्षामध्ये व्हायला लागलेला आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळात आता तिथं ऊस आहे, द्राक्ष बाग आहेत, आता फळबागा तिथं लोक चांगलं करतात, भाजीपाला लोक चांगलं करतात. आणि असं असताना विरोधकांना ही सगळी कामं बघितल्यानंतर स्वतः काय काम केलं हे सांगायला काम नाही. त्यामुळे त्यांना आमच्यावरती विरोध करायला नैतिक अधिकार नाही आहे. तुमच्या 2 काय पारंपरिक कट्टर विरोधकांची युती झाली आहे, घोरपडे पाटील दोघे एकत्र आलेत. ते आव्हान कसं पेलताय तुम्ही? नाही, एक विषय असा आहे, आम्ही गेली 5 वर्ष सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम केलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता ही आमच्या बरोबर आहे. कितीही लोक एकत्र आले तरी ज्या बाजूला सर्वसामान्य जनता असते त्या बाजूला निश्चितपणाने विजय होत असतो. रोहित यांच्या भोवती सकाळपासून इतका लोकांचा गराडा आहे की ते फायनली आपल्याला थोडासा वेळ देऊ शकलेले आहेत. तुम्ही तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही आत्ता उमेदवार आहात, स्वतःसाठी प्रचार करताय, फिरताय, पण कधी आबांसाठी प्रचार केल्याचा प्रसंग आठवतोय का? मी आबांच्या शेवटच्या निवडणुकीला अगदी शेवटचे 4 म्हणजे त्यावेळेस मी हॉस्टेलला होतो पन्हाळ्याला. दिवाळीच्या आधी इलेक्शन्स व्हायचे, त्यामुळे दिवाळीची सुट्टी लागली होती. शेवटचे 4 दिवस आम्हाला मिळाले होते. त्यात 2 शेवटच्या सांगता सभा होतात, एक कवठे महांकाळला होते, एक तासगावला होते. तर घर टू घर प्रचार मी आबांसाठी 2 दिवस केला आणि एक सांगता सभेचा दिवस पूर्ण आबांसाठी म्हणजे केला होता. कसा होता तो अनुभव? जबाबदारी काय होती आणि तुमच्यावर? नाही, जबाबदारी म्हणजे मला घर टू घर सगळीकडे फिरायची जबाबदारी दिली जायची. आम्ही गावातली मुलं असायचो, फार काय असं नाही, पॅम्पलेट साहेबांचे पोच करायचे. लहान होतो, 9वी 10वीत, त्यावेळेस बोलायलाही लागायचं नाही.
त्यामुळे फक्त घर टू घर पॅम्पलेट वाटप आबांना दीड किती मिळालेलं त्या गावात लक्षात आहे? मला एकदा आबांनी विचारलं होतं की काय, म्हणजे मी सकाळी ब्रश करत होतो आणि आबा आले, आबा पाठून एकदम आले आणि आबा बोलले तू कुठं कुठं प्रचार केला. मी म्हणलं आता मी नावं सांगत नाही गावांची, पण मी अशा गावात प्रचार केलेला आहे. तर काय म्हणले तिकडं काय ऐकायला मिळालं, तर मी म्हणलं काही लोक असं म्हणत होते आबांनी फक्त मोठी लोक मोठी केली असं तसं. ते आबा हसले फक्त आणि मला म्हणले कसं वाटतं काय होईल, म्हणलं होईल चांगलं, म्हणजे ब्लँक होतं, ब्लंटली होईल चांगलं बोललो. अशी एक आठवण आहे ती. आता बरेचसे राजकारणी त्यांची एक हक्काची वोट बँक बनावी किंवा त्यांच्या भागाच्या फक्त वोट बँकसाठी नाही तर भागाच्या विकासासाठी सुद्धा ते सहकारात मोठं काम करतात. साखर कारखाने, तुमचं हसणं बरंच सूचक मला वाटतंय, तर साखर कारखाने असतील, शिक्षण संकुलं असतील, पण आबांनी असं काही केलं नाही. हा सगळा जो सांगली कोल्हापूरचा पट्टा आहे हा स्पेशली इट इज नोन फॉर सहकार आणि हे सगळं क्षेत्र. कदाचित आज आबा असते तर आबांना तो प्रश्न मीही विचारला असता. पण एक गोष्ट अशी आहे की ते सगळं निर्माण करत असताना इथं सुद्धा परिस्थिती तशी नव्हती. या भागातली मूळ अडचण होती पाणी, आणि पाणी आणणं हे मेन टार्गेट होतं. एक प्रयोग सूतगिरणीच्या बाबतीत आबांनी केला होता. ती सूतगिरण चांगली सुद्धा चालवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला, पण कालांतराने राज्य सरकारचं धोरण, मग त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं पर युनिट जे बिल आकारलं गेलं त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दुजाभाव होतोय की काय असं वाटायला लागलं. जे नियोजन आबांनी आखलं होतं, काही लोकांशी आबा त्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यात बोलले देखील होते, ते नियोजन येत्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे. अखंड राष्ट्रवादीमध्ये खूप जबरदस्त सगळी नेते मंडळी होती, एकत्रित एकसंध राष्ट्रवादी होती. म्हणजे सगळे म्हणायचे की किती जबरदस्त फळी आहे ही सगळी नेत्यांची, आणि त्यात खास करून आम्ही किस्से ऐकायचो ते आबांच्या आणि दादांच्या दोस्तीचे. तर ते नातं कसं होतं दोघांचं? म्हणजे मला जुने लोक सांगतात, मी कधी दादांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे ज्यावेळेस आबा आजारी होते त्यावेळेस मी दादांना हॉस्पिटलला पहिल्यांदा बघितलं. पण ज्यावेळेस दादा घरी जेवायला यायचे त्यावेळेस अगदी घर स्वच्छ टापटीप ठेवण्याचा म्हणजे हे असायचं. आबा म्हणायचे मी रोज राहतो इथे, रोज मला स्वच्छ काही दिसत नाही ना, आज मात्र एवढं स्वच्छ का. पण ती दादांची एक वेगळी पद्धत असायची. पण मैत्री चांगली होती. म्हणजे मला दादांनी सुद्धा सांगितलं होतं की विरोधी पक्षामध्ये असताना ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये ते दोघेही फक्त आमदार होते, त्यावेळेस ते दोघे विधानसभेपासून दादांच्या घरापर्यंत चालत जायचे, बोलत जायचे. त्यावेळेस दोघांना आम्हाला कोण ओळखत नसायचं असं ते मला सांगायचे. मनापासून आभार. खरं तर खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे आणि पुढच्या टप्प्यावरती आपण नक्कीच भेटू, पुन्हा वेगळ्या विषयांवरती बोलू, पण तुर्तास धन्यवाद. तर रोहित पाटील यांचा दिवसभराचा प्रचार आज येळावीमध्ये संपतोय. वेगवेगळे इंटरेस्टिंग मुद्दे चर्चेत येतात, समोर येतात. म्हणजे तुमच्या सोबत आणखी 4 रोहित पाटील या मतदारसंघामध्ये आहेत, त्यांची नावं सेम आहेत, ते तुमच्यासारखेच चष्मे लावतात, चेहरेपट्टी तशीच. चष्मे ते लावत नाहीत, त्यांना लावले गेले, पण त्यांनी माझ्यासारखा चष्मा लावला तरी त्यांना दृष्टी तशी येऊ शकणार नाही आहे. आणि त्यांना ज्या लोकांनी उभं केलेलं आहे त्यांना मी सांगू इच्छितो की मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. मतदारसंघातली जनता रोहित सुमन आबा पाटीलमधला फरक ओळखते आणि रोहित रावसाहेब पाटीलमधला फरक ओळखते. आणि अशा गोष्टी आबांच्या बाबतीत सुद्धा या मतदारसंघामध्ये केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं याचा काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला जनतेनं मतं का द्यावी, तुम्ही त्यांना काय सांगाल? याचं उत्तर समोरचे उमेदवार आणि मी एका व्यासपीठावर आल्यावर लोक निश्चितपणाने ठरवतील. मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं त्यांनी बोलावं, आणि मी मागच्या 2.5 वर्षामध्ये काय केलं हे मी बोलेन. 2.5 आणि 10 वर्षाचा मेळ घालू शकले तर निश्चितपणाने लोक चांगला निर्णय घेतील. तुमचे जनतेसाठीचे, तुमच्या मतदारांसाठीचे प्रमुख 3 मुद्दे कुठले आहेत? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे माझ्या प्राधान्याने सिंचन योजनांचा प्रश्न जो होता तो आता बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलेला आहे. काही अंशी काही भाग शिल्लक राहतोय. तो यापूर्वी पाणी उपलब्ध नव्हतं म्हणून शिल्लक राहत होता, आता पाणी उपलब्ध झालेलं आहे, ते पहिलं प्राधान्य राहील. दुसरी प्राधान्य हे MIDC मध्ये चांगल्या कंपन्या आणण्याचं प्राधान्य आमचं असणार आहे. आणि तिसरं प्राधान्य
मतदारसंघामध्ये शिक्षणाच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत अशा अनेक प्रश्न आहेत ज्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज म्हणून निश्चितपणाने मी माझ्या तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करेन. आपल्याला मनापासून शुभेच्छा या निवडणुकीसाठी आणि आज प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा जमेल तसा वेळ दिलात आपण त्याबद्दल धन्यवाद.